गुळवणी महाराजांच्या चरित्रात सांगितलेला हा प्रसंग आहे. गुळवणी महाराजांचे एक शिष्य होते. त्या शिष्याचे एक नातेवाईक बरेच आजारी होते. जवळपास शेवटच्या घटका मोजत होते. महाराजांना जेव्हा त्या शिष्याने त्या नातेवाईकांना भेटायची विनंती केली तेव्हा महाराज लगेचच तयार झाले. जसे जसे महाराज त्या व्यक्तीच्या घराजवळ येऊ लागले तसे अस्वस्थ होऊ लागले. जणू काही कोणत्या तरी अज्ञात शक्तीशी त्यांचा संघर्षच चालला होता. थोड्या वेळाने महाराज त्या आजारी व्यक्तीच्या घरी आले आणि तात्काळ त्या आजारी व्यक्तीस भेटावयास गेले. तिथे त्यांची आणि त्या व्यक्तीची भेट झाली. ती व्यक्ती काही बोलू शकत नव्हती, फक्त पाहूच शकत होती. महाराजांनी त्या व्यक्तीला पुत्रप्रेमाने कॉफी पाजवली. नंतर गंगा देऊ गेली. त्या व्यक्तीच्या छातीवरून आणि डोक्यावरून प्रेमाने हात फिरवायला सुरुवात केली. मग डोक्यावरती हात ठेवून प्रेमाने डोके थोपटले. शेवटी त्या व्यक्तीकडे महाराज एकाग्र चित्ताने पण वेगळ्याच नजरेने पाहू लागले. हे जवळपास अर्धा तास चालले होते. त्यानंतर महाराज उठले आणि व्हरांड्यात फेऱ्या मारू लागले. मग थोड्या वेळाने महाराज तेथील लोकांना येतो असं म्हणून परत आश्रमात निघण्यासाठी जाऊ लागले. महाराज आश्रमात पोचले असतील नसतील तेवढ्यात त्यांना ती आजारी व्यक्ती गेल्याची बातमी घेऊन कोणीतरी आले. त्या व्यक्तीला कोणताही त्रास न होता शांतपणे मृत्यू आला. झोपेतच जणू काही प्राणपक्षी उडून जावेत अशा प्रकारचा सुखद मृत्यू त्यांना आला. ती व्यक्ती महाराजांना कधीही भेटली नव्हती, पण महाराजांशी अंतकाळी भेट घडून यावी हे पूर्वपुण्याई गाठीशी असल्याशिवाय कदापिही शक्य नसावे. ती व्यक्ती सुद्धा तेवढीच पुण्यवान होती हे नक्कीच मान्य करावे लागेल. पुढे त्या व्यक्तीच्या नात्यातल्या एक बाईंनी हा प्रसंग श्री काणे महाराज यांना सांगितला. त्यावर त्यांनी जो खुलासा केला तो सामान्य माणसाच्या कल्पनाशक्तीच्याही पलीकडला आहे. ते म्हणाले, मृत्यू अटळ आहे हे जेव्हा महाराजांना समजले तेव्हा ते फार अस्वस्थ झाले. पण महाराजांच्या दर्शनाने, स्पर्शाने मृत्यूची वेळ शुभ झाली. शेवट अतिशय छान झाला आणि त्या व्यक्तीला पुनर्जन्म नाही. लोकांनी हेवा करावा असे भाग्यशाली मरण आले. प्राण सहजतेने निघून गेले. मृत्यू समोर असताना सुद्धा चित्त शांत झाले. चित्त शांतीमुळे वासना शून्य झाली. वासनारहित अवस्था ही पुनर्जन्म थांबवणारी असते. लाईक करा, सबस्क्राईब करा.